आपण बाउंड्रीज तर शिकलो, पण त्या कुणासमोर आणि कशा रीतीने मांडायच्या हे माहीत आहे का? कारण माझ्या अशा खूप साऱ्या मैत्रिणी आहेत की लग्न झाले तेव्हा खूप खुश होत्या, सुखात होत्या आणि काही दिवसानंतर अचानकच गायब झाल्या, जसे की कुठे दूर देशातच राहायला गेल्या. पण प्रत्यक्षात तसे काहीच झाले नव्हते. त्यांच्या घरचे एन्व्हायरमेंट असे आहे की जास्त मैत्रिणींच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचे नाही, जास्त रिलेटिव्हशी कनेक्ट व्हायचे नाही, फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचे नाही, सारखं सारखं माहेरी जायचं नाही किंवा माहेरच्यांनी आपल्या घरी यायचे नाही, परपुरुषाशी जास्त बोलायचे नाही, साडीतच छान दिसतेस मग ड्रेस घालायचे नाही, आम्ही तुला सगळ्या गोष्टी पुरवतो ना, मग कशाला पाहिजे तुला जॉब, बिझनेस, फ्रेंड्स. अशा एक ना अनेक गोष्टींची बंधने त्या मैत्रिणींना घातली गेली. त्यांना असा कम्फर्ट झोन क्रिएट केला गेला की त्यामुळे स्वतःची ओळख, स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं जीवन जगण्याची पद्धत या सर्व गोष्टी त्या विसरून गेल्या. खरं तर त्यांना ते विसरायला भाग पाडलं गेलं. यात सर्वात मोठा वाटा त्या आईवडिलांचा असतो, जे मुलीला इतके चांगले संस्कार देतात की त्यामुळे ती दुसऱ्यांच्या चुकांना पांघरून घालायला लागते. चुकीला हो म्हणते, जिथे नाही म्हणायला हवं तिथे पण हो म्हणते आणि अशीच आयुष्यभर दबून मरते. आईवडील संस्कार देतात की मोठ्यांचा आदर करायचा, सासू सासऱ्यांना आईवडिलांचा दर्जा द्यायचा, नवऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या, त्याच्या मर्जीनुसारच आपण वागायचं, मग ते चूक असेल तरीही. हे कितपत योग्य आहे? मैत्रिणींनो, आदर त्यांचा राखावा जे दुसऱ्याला आदर देतील. आईवडिलांचा दर्जा त्यांनाच द्यावा जे आपल्याला मुलगी मानतील आणि नवऱ्याचे तेवढेच ऐकावे जे योग्य असेल. चुकीच्या गोष्टींना नाही म्हणता यायला हवं. पण या गोष्टी समाजाने इतक्या लहान वयापासून मुलींवर बिंबवल्या आहेत की आज 30-40 वर्षाची स्त्री अजूनही स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. स्वतःच्या मैत्रिणींशी 15-20 मिनिटे मन मोकळ्या गप्पा मारू शकत नाही. सासरच्या अत्याचाराला नाही म्हणू शकत नाही. खूप वाईट वाटते जेव्हा एखादी मैत्रीण अशी हुमसून चोरून फोनवर आपलं दुःख व्यक्त करते. खूप रक्त उसळते त्यावेळी. पण आपण काय करू शकतो? फक्त सांत्वन? नाही. आज माझी सर्व मैत्रिणींना कळकळीची विनंती आहे की तुम्ही सोन्याच्या पिंजऱ्यात कैद झाले आहात. तुमचे पंख छाटून तुम्हाला कम्फर्ट झोनमध्ये बंदिस्त केलं आहे, जिथे तुम्हाला फक्त त्यांच्या तालावर नाचवले जाते आणि तुम्ही सुखाच्या नावाखाली हे सगळं सहन करता. भारत स्वतंत्र होऊन आज कितीतरी वर्षे उलटली, परंतु आजही स्त्री स्वतंत्र होऊ शकली नाही. आईवडील, समाज, सासर, मुले, नातेवाईक या सगळ्यांच्या ओझ्याखाली ती कायमच दबली गेली. पण तिला कोणी विचाराल का, तू खुश आहेस का तुझ्या आयुष्यात? तू मोकळा श्वास घेत आहेस का तुझ्या संसारात? तुझ्या काही अपेक्षा आहेत का वेगळ्या? किंवा घरातील कुठल्या मोठ्या डिसिजनमध्ये तुला सामील केले जाते का? तर उत्तर येईल नाही. मग सुख म्हणजे काय हे शोधण्याचा तू प्रयत्न तरी करतेस का कधी? मैत्रिणींनो, स्वतःच्या आवडीनिवडी जपा, स्वतःची काळजी घ्या, होला हो आणि नाहीला नाहीच म्हणायला शिका. कारण तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. आपल्या अशा वागण्याने कोणी दुखावले तरी हरकत नाही, कारण तू खूप सहन करून इथपर्यंत आली आहेस आणि आता स्वतःसाठी जगणं हीच तुझी प्रायोरिटी आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, स्वतःची किंमत ओळखा आणि अशाच नवनवीन सेल्फ लव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर दुसऱ्या मैत्रिणींशी नक्की शेअर करा. कारण हा चॅनल माझा नाही तर आपला आहे. बाय, टेक केअर, थँक्यू.